हे आपण किचन कंपोस्ट तयार व्हायला ठेवलेला आहे। हे आपलं किचन कंपोस्ट तयार होते। आपण किचन मधला निघलेला वेस्ट कचरा आपण याच्यामध्ये घातलेला आहे। हे आपलं किचन कंपोस्ट तयार होते। हे आपलं किचन कंपोस्ट आपण ह्याच्यात तयार केलेला आहे। त्यामध्ये हे शेंगा उगवलेत। किचन मधून पडलेले बी शेंगाचे हे उगवलेत त्याच्यामध्ये। मस्त छान असे उगवलेत। पण हे काढून घेऊया। आपला खत तयार झालंय का आपण बघूया। मस्त छान भुरभुरीत खत आहे आपला तयार झालेला आहे आपला खत। त्याच्यामुळे हे बिये उगवून वर आलेला आहेत। मस्त सगळं आपण टाकलेलं याच्यामध्ये सगळं गळून गेलेलं आहे। मस्त आपला खत तयार झालेला आहे छान असा। आता आपण याच्यामधून बाहेर काढून घेऊया किचन खत। हे आपला खत तयार झालेला आहे। तर आपण हे मटक्यातून काढून घेतलेला आहे। तर हे आपण चाळून घेणार आहे। हे राहिलेलं हे चाळून घेतलं की मग छान याच्यामध्ये हे गांडोळे तयार झालेले आहेत। हे गांडोळे पण आपण रिटर्न याच्यामध्ये टाकून घेऊया। हे आपला छान असा खत तयार झालेला आहे झाडांना घालण्यासाठी। तर आपण हे खत चाळून घेऊन वाळवून आपण छान असं झाडाला घालू शकतो। तर हे आपण चाळून घ्यायचा खत तयार झालेला, मग वाळवून आपण झाडाला देऊ शकतो। हे चाळून घेतलं म्हणजे हे असं त्यामध्ये गांडोळे आहेत। छान असा सुंदर तयार झालेला आहे किचन खत। हे आहे आपलं किचन कंपोस्ट। तर आपण हे चाळून घेऊया। हे आपण चाळून घेतलेलं आहे। असं चाळायचं म्हणजे हे खाली राहतंय असं आणि हे असं निघतंय। चाळून घेतल्यावर मस्त छान असं निघतंय। राहिलेलं आपलं हे असं चाळून घ्यायचं। चाळून घेतल्यामुळे सगळा खत तयार झालेला खाली पडतो। तर आपण हे राहिलेलं आपण परत तयार व्हायला आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं। तर आपण हे चाळून घेऊया सगळं। मस्त सुंदर असं चहा पावडर सारखं मस्त किचन कंपोस्ट आपलं तयार झालेलं आहे। आपण आता हे वाळू घातलेलं आहे। आता हे आपण वाळू देणार चांगलं। वाळलं की भरून मग झाडाला घालण्यासाठी हे तयार होते। तर आपण हे वाळायला ठेवलेलं आहे। पण हे चाळून घेऊन वाळत घातलंय। मस्त छान असं चहा पावडर सारखं तयार झालेलं आहे आपलं किचन कंपोस्ट। सुंदर असं